मराठी भाषांतर ईश्वर वचन वाचतोय. एकच मिनिट मला वेळ द्या. एक प्रेझेंटेशनचा एक फाईल टाकते आणि रेकॉर्डिंग का होत नाहीये मला कळेना. जय बाबा. रेकॉर्डिंग का होईना? तुला काही सांगता येईल का रेकॉर्डिंग होत नाहीये? जय बाबा. केतकी. जय बाबा. केतकी आहे ना? केतकी. मेहरा, तू लॅपटॉप वरून केलंय का जॉईन? नाही नाही, मोबाईलच. हा बरं. हे का होईना हे समजेना मला. ओपन काय विंडोज का? आज काही रेकॉर्डिंगचं आणि आज नाफडे भाऊ पण नाही आहेत ना मीटिंग मध्ये? एक हा भूमिकांचा चार्ट मी नाहीये ना? बर. केतकी अवेलेबल नाही आहे का? आहे ती, पण देत नाही ती आन्सर. ती मला वाटतं ड्रायव्हिंग वगैरे करू क्वचित. जय बाबा. गुलाने कोण दुसरं आहे का? लॅपटॉप वाला कोणी आहे का? बर. आपण अच्छा, ते शेअरिंग राहिलं का? शेअर का होत नाहीये? स्क्रीन पण शेअर नाही झाला ना? आता स्क्रीन दिसतोय का? नाही, दिसतोय. ओके ओके ओके. चला, ऍटलीस्ट शेअरिंग सुरू झालं. आता रेकॉर्डिंग का होत नाही ताच मी आवाज येतोय पण बाहेर इकडे आवाज येतोय. पालवेताई आवाज येत आहे म्हटलं. ठीक आहे, ठीक आहे. स्क्रीनही दिसत आहे, सगळंच दिसत आहे. ओके, जय बाबा. ठीक आहे. जय बाबा. जय बाबा. चालू केलेलं आहे. आपण सुरू करूया लेक्चर. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. थोडं टेक्निकल याच्यात जरा वेळ गेल्याबद्दल सॉरी. नाही होते ते रन म्हणून काहीतरी ऑप्शन येत आहे. हे पहा, असं केलं ना थोडं. आज खूपदा प्रयत्न केला, मागच्या वेळी पण असंच झालंय. रन म्हणून तुम्ही सुरू करा तिकडे आणि आजूबाजूला विशालम द्यावा, जेव्हा इको येणार नाही. सॉरी, रेकॉर्डिंगचं काही होईना. अच्छा, मेहरा आहे का? मेहरा. जय बाबा. जय बाबा. ते हा, जय बाबा. मेहरा लवकर आहे. मेहरा टोळ आहे, आता जॉईन झाली आहे. जय बाबा. मेहरा टोळ. जय बाबा. जय बाबा. तू आज पूर्ण वेळ असेल आणि तुझ्याकडे लॅपटॉप असेल तर रेकॉर्डिंग कर ना जरा प्लीज. त्याच्यामध्ये विंडोज आर्ट आणि आर दाबायचा म्हणजे रेकॉर्डिंग होतं. बघते मी, कारण की प्रयत्न कर. सुरू करते. हो हो हो. मी बाहेर आहे. सॉरी. हा वेळ गेला. 6 मिनिट गेले याच्यात. आय एम सो सॉरी. जय बाबा. आपण 191 पानावर आहोत. 191 ईश्वर वचन. आणि हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे
की मनुष्याच्या रूपातला जो ईश्वर आहे त्याच्या चेतनेची उत्क्रांती आपण समजून घेत आहोत आणि भूमिकांमध्ये सप्तभूमिका ज्या आहेत तिथे त्याच्या चेतनेची उत्क्रांती हळूहळू कशी होत जाते. इतकं सुंदर साध्या सोप्या शब्दात बाबांनी इथे सांगितलेलं आहे. तर मागच्या वेळी आपण सुरुवात केली होती आणि पहिली भूमिका समजून घेतली होती. आता त्या पहिल्या भूमिकेतच म्हणजे ही भूमिका जी आहे चेतनेच्या दृष्टीने बाबा आता ह्या सगळ्या भूमिका स्पष्ट करतायत. आणि आपण मागे भूमिका प्रकरणातही हे बघितलं होतं. त्यावेळी हा छोटा एक चार्ट आपण हाताने काढला होता. सगळ्यांना दिसत असावा असं मी गृहीत धरते. तर पुढे आपण वाचतो. पहिलाच पॅरेग्राफ आहे त्या 191 पेजवर. स्थूल चेतनेच्या पुढील आत्मानुवर्ती उत्क्रांतीत स्थूल सचेत ईश्वर क्रमशः सूक्ष्म जगताच्या पहिल्या भूमिकेचा पूर्णतः अनुभव घेतो. हा कोण अनुभव घेतो? ईश्वर. पण तो ईश्वर कसा आहे? स्थूल सचेत आहे. स्थूल सचेत का आहे? कारण तो मनुष्याच्या भूमिकेत आहे, माणसाच्या रूपातला ईश्वर आहे. आणि त्याची यात्रा सुरू झालेली आहे. आंतरवर्ती यात्रा जी आहे अध्यात्म पथावरची ती सुरू झालेली आहे. तरीही त्याची चेतना आता स्थूल चेतना आहे, म्हणून स्थूल सचेत ईश्वर म्हटलेला आहे. तर तो काय करतो? क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने ही जी त्याची आत्मानुवर्ती उत्क्रांती चेतनेची चालू आहे त्या उत्क्रांतीच्या टप्प्यावर तो आता सूक्ष्म जगतातील पहिल्या भूमिकेचा पूर्णतः अनुभव घेतो. आता मनुष्य अवस्थेतील ईश्वराची स्थूल चेतना असत नाही. पहिली भूमिका जी आहे जसं तुम्हाला ह्या चित्रामध्ये समोर दिसते बघा, खाली एक अर्धगोल आहे आणि हे पहा इथे लिहिलेलं आहे सीमारेषा, मी ॲरोने दाखवत आहे. आणि इथे ही पहिली भूमिका आहे. ही पहिली भूमिका कशी आहे? अर्धी स्थूल जगतात आहे, अर्धी सूक्ष्म जगतात आहे. त्याला स्थूलाचं भान अर्धवट आहे. कधी स्थूलाचं भान येतं, कधी सूक्ष्म भूमिकेचं त्याला सूक्ष्म जगताचं भान येतं. पण जेव्हा ती ही भूमिका ओलांडतो आणि पूर्णपणे सूक्ष्म जगतात जातो तेव्हा त्याला स्थूलाची चेतना असत नाही आणि फक्त सूक्ष्म जगताची चेतना असते. कधी? आता तो दुसऱ्या भूमिकेत जाणार. मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर क्रमशः सूक्ष्म जगतातील दुसऱ्या भूमिकेविषयी सचेत होतो. म्हणून इथे रंग जर बघितला तुम्ही तर हा अर्धा हिरवा आणि अर्धा लाल रंग दिला होता पहिल्या भूमिकेला, कारण स्थूलाचं भान होतं. आता दुसऱ्या भूमिकेत जेव्हा तुम्ही बघताय तर इथे 2 लिहिलेलं आहे. दुसरी भूमिका इथे पूर्ण हिरवा रंग दिलेला आहे. म्हणजे काय? तर दुसऱ्या भूमिकेत काय होतं? त्याला स्थूलाचं भान असत नाही. इथं चेतनेच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने आपण भूमिका समजावून घेतो. पूर्ण भान त्याला सूक्ष्माचं असतं. म्हणून दुसऱ्या भूमिकेविषयी तो सचेत होतो आणि सूक्ष्म जगतातील दुसऱ्या भूमिकेविषयी असताना त्याची ईश्वराची चेतना आता स्थूल सचेत म्हटलेलं नाही. हा महत्त्वाचा बदल इथे लक्षात घ्या. इथं सूक्ष्म सचेत ईश्वर म्हटलेला आहे, कारण तो सूक्ष्म जगताविषयी चेतन आहे. कारण चेतना उत्तर अधिकाधिक अंतर्मुख झाल्यामुळे अंतर्मुख होते, आत ओढली जाते. बाबा सांगतात त्याला दुसऱ्या सोपा भाषेत बाबांनी क्रिएशन अँड कॉजेसमध्ये म्हटलंय की चेतना आत ओढली गेली पाहिजे. आत काय आहे? परमात्मा आहे. म्हणजे स्वतःकडे ओढली जाईल. म्हणजेच अंतर्मुख झाल्यामुळे आत्मानुवर्ती उत्क्रांती. आता ही उत्क्रांती कोणाची आहे? चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की माणसात चेतना विकसित झाली, आता कसली उत्क्रांती? पण ही चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती आहे, हे आपण लक्षात घेऊया. तर अशी ही आत्मानुवर्ती उत्क्रांती हळूहळू पुढे प्रगत होत जाते. हे सूक्ष्म जगत अपरिमित प्राणशक्तीचे क्षेत्र आहे. तर हे जे आता तुम्ही इथे बघा, मी ॲरोनी दाखवत आहे, हा खालून दुसरा गोल, हे काय आहे? सूक्ष्म जगत आहे. तर हे सूक्ष्म जगत इथे लिहिलंय, सूक्ष्म जगत. हे सूक्ष्म जगत काय आहे? इथे अपरिमित
सीमा नाही अशी असीम प्राणशक्ती इथे बनलेली आहे. हे प्राणशक्तीचं क्षेत्र आहे, बरोबर. हे सूक्ष्म जगत असीमित अमर्याद अशा प्राणशक्तीचं क्षेत्र आहे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला, अवघड काहीच नाही भूमिकांमध्ये. दुसरी भूमिका म्हणजे सूक्ष्म जगत. सूक्ष्म जगत म्हणजे प्राणशक्तीचं क्षेत्र. सोपं सोपं. अनंत अमर्याद शक्ती जी ईश्वराच्या अपरिमित त्रिगुणात्मक प्रकृतीचा एक पैलू आहे. ईश्वराचे त्रिगुण पैलू, 3 पैलू कोणते? अमर्याद आनंद, अमर्याद शक्ती, अमर्याद ज्ञान. ह्या ईश्वराचे जे 3 पैलू आहेत, त्या 3 पैलूंपैकी एक पैलू म्हणजे अमर्याद शक्ती, आणि त्या पैलूंचं एक क्षेत्र म्हणजे हे सूक्ष्म जगत. आणि त्या सूक्ष्म जगतातल्या दुसऱ्या भूमिकेविषयी आपण बघत आहोत. ही जी अमर्याद शक्ती आहे ती ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूचा एक भाग आहे. ती अमर्याद अनंतातून अमर्याद अनंत म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्म अवस्था किंवा बियॉन्ड द स्टेट अवस्था मायेच्या परिमित जगतात उत्सर्जित होते. काय उत्सर्जित होते? अमर्याद शक्ती. मायेच्या जगात ईश्वराच्या अमर्याद अवस्थेतून, ब्रह्म अवस्थेतून तिथे उत्सर्जित झाली, प्रगट झाली. तेव्हा ती परिमितात परिवर्तित होते व सूक्ष्म जगतातील अपरिमित प्राणशक्तीच्या स्वरूपात सूक्ष्म जगताच्या क्षेत्रात अभिव्यक्त होते. ही जी प्राणशक्ती आहे ती परात्पर परब्रह्म अवस्थेतून पहिले स्थूलामध्ये मर्यादित स्वरूपात प्रगट झाली. स्थूलामध्ये सुद्धा ती प्राणशक्ती आहे. आता जेव्हा सूक्ष्म जगतात ती येते तेव्हा इथे ती अमर्याद प्रमाणात उत्सर्जित होते. इतकं सिंपल आहे. आता पुढे बाबा सांगतात अशा तऱ्हेने दुसऱ्या भूमिकेमध्ये मानवी रूपातील ईश्वर सूक्ष्म सचेत असतो. आपण कुणाबद्दल बोलतोय? मानवी योनीतल्या, मानवी रूपातल्या ईश्वराबद्दल बोलतोय. म्हणजे ह्या दुसऱ्या भूमिकेमध्ये मानवी रूपातील ईश्वर जो आहे तो आता स्थूल सचेत न राहता सूक्ष्म सचेत होतो, कारण त्याची चेतना सूक्ष्माबद्दलची आहे. आणि सूक्ष्म जगत हे प्राणशक्तीचे जगत आहे. म्हणून तो म्हणजे ईश्वर, मानवी रूपातील ईश्वर, सूक्ष्म सचेत ईश्वर स्थूल शरीराविषयी व मनोशरीराविषयी मन सचेत नसतो. म्हणजे दुसऱ्या भूमिकेत काय होतं नक्की? तर दुसरी भूमिका हे सूक्ष्म जगत आहे, प्राणशक्तीचं जगत आहे. इथे त्या मनुष्य रूपातील ईश्वर सूक्ष्म सचेत असतो, म्हणजे सूक्ष्माविषयी केवळ त्याला चेतना असते. हे जे खालचं स्थूल जगत आहे, मी ॲरोनी दाखवत आहे सोबत, या स्थूल जगताविषयी त्याला चेतना नसते. तसंच हे जे वरचं जगत आहे, मनोजगत, याचीही त्याला चेतना नसते. त्याला केवळ चेतना सूक्ष्म जगताविषयी असते, म्हणून त्याला सूक्ष्म सचेत ईश्वर म्हटलेलं आहे. परंतु मानवी रूपातील ईश्वर स्थूल शरीराद्वारा व मनाद्वारा कार्य करतोच. हे महत्वाचं आहे. इथे त्या ईश्वराला, सूक्ष्म सचेत ईश्वराला, मानवी रूपातील सूक्ष्म सचेत ईश्वराला चेतना जरी फक्त सूक्ष्माची असली तरी न कळतपणे, अप्रत्यक्षपणे तो स्थूल इंद्रिय, हे डावीकडे मी दाखवलेलं आहे, स्थूल इंद्रिय इथे तुम्हाला दिसत असेल, डोळा, ओठ, नाक, कान, हे सगळं छोट्या छोट्या आकृती काढलेल्या आहेत. तर न कळतपणे तो स्थूल इंद्रियांचा आणि मनाची जी इंद्रिय आहेत म्हणजे विचार, बुद्धी, मन आणि भावना यांचा तो न कळतपणे वापर करतच असतो. ते कसं? आपण पहा, खालचं हे जे क्षेत्र आहे इथे आपण स्थूल सचेत आहोत. आपण स्थूल जगतात आहोत. आपल्याला स्थूल शरीराचं भान आहे, आपल्याला मनोशरीराचं आणि सूक्ष्म शरीराचं भान नाही. तरीही आपण न कळत
सूक्ष्म शरीर म्हणजे प्राणशक्ती, बळ आणि उत्साह याचा न कळत वापर करत असतो. मन शरीर म्हणजे विचार, बुद्धी, मन, भावना यांचा आपण न कळत वापर करतो. त्याचप्रमाणे सूक्ष्म जगतातील दुसऱ्या भूमिकेतील सूक्ष्म सचेत मानवी रूपातील ईश्वर, सूक्ष्माबद्दल त्याला पूर्ण चेतना जरी असली तरीही तो न कळतपणे स्थूल शरीर आणि मनोशरीराचा न कळतपणे वापर करत असतोच. पूर्ण बाबांनी दोन्ही बाजूनी समजावून सांगितलंय. प्रत्यक्षपणे नव्हे परंतु सूक्ष्म भूमिकेवर व सूक्ष्म भूमिकेपासून, हा इथे सूक्ष्म जगतात तो असल्यामुळे तो फक्त सूक्ष्म शरीराबद्दल त्याची चेतना आहे, म्हणजे स्थूलाची चेतना नाही, परंतु स्थूल अवयवांचा, कारण तो आपल्यासारखाच खातो, पितो, उठतो, बसतो, जातो, दिसतो आपल्या सामान्य माणसाप्रमाणे, म्हणून बाह्यपणे आपण त्याला ओळखू शकत नाही तो कोणत्या भूमिकेवर आहे. परंतु सूक्ष्म भूमिकेवर आणि सूक्ष्म भूमिकेपासून सूक्ष्म शरीरामार्फत तो स्थूल आणि मन शरीराचा उपयोग अप्रत्यक्षपणे करत असतो. हा दुसरा महत्वाचा मुद्दा इथे बाबांनी समजावून सांगितला की पहिला त्याला चेतना सूक्ष्म जगताची असते. सूक्ष्म जगत म्हणजे प्राणशक्तीचं जगत आहे, तो ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूचा एक महत्वाचा भाग आहे. आता त्याला चेतना कसली असते ते बाबांनी इथे सांगितलं. पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी सांगितलं की चेतना सूक्ष्माची जरी असली तरीही तो मनशरीर आणि स्थूल शरीराचा अप्रत्यक्षपणे उपयोग करतो. आता पुढे बाबा सांगतात, शेवटचा पॅरेग्राफ 191 पेज. म्हणून मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर, आता ह्या शब्दाची तुमची ओळख झाली, आता वाचताना समजून घेताना त्रास होणार नाही. माणसाच्या रूपातील ईश्वर तो कसा आहे, आता दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म सचेत आहे, म्हणून सूक्ष्म सचेत ईश्वर स्थूल शरीराबद्दल आणि मनोशरीराबद्दल जरी अचेत असला व स्थूल आणि मनोजगतांचा प्रत्यक्ष अनुभव घेत नसला तरी मनुष्य अवस्थेतील ईश्वर स्थूल शरीराचा स्थूलाच्या विविध पैलूंद्वारा जरी प्रत्यक्षपणे नव्हे पण सूक्ष्म भूमिकेपासून वापर करतोच, व म्हणून सर्व बाह्य स्वरूपावरून एक सामान्य स्थूल सचेत मानवी रूप म्हणून जे खाते, पिते, झोपते, पाहते, स्पर्शानुभव घेते, ऐकते इत्यादी असे आढळते. हेच आत्ता आपण मुक्त बघितलं की हा जो सूक्ष्म सचेत ईश्वर आहे तो जरी स्थूल शरीराबद्दल मनोशरीराबद्दल सचेत नसला, त्याची त्याला चेतना नसली तरी पण तो प्रत्यक्ष अनुभव घेत नसला तरी अप्रत्यक्षपणे स्थूलाचे जे विविध पैलू आहे, पंचेंद्रिय आहे, त्यांचा प्रत्यक्षपणे नव्हे पण सूक्ष्म भूमिका आणि सूक्ष्म शरीरामार्फत त्याचा वापर करतो, म्हणून तो पूर्णपणे सामान्य माणसाप्रमाणेच सगळ्या क्रिया करतो आणि दिसतो. त्याचप्रमाणे तद्वत मनुष्य अवस्थेतील ईश्वर जेव्हा सूक्ष्म जगताच्या दुसऱ्या भूमिकेबद्दल सचेत असतो तेव्हा तो मनोदेहाचा म्हणजेच मनाचा उपयोग करतोच. ह्याचप्रमाणे स्थूलाचा उपयोग करतो तसा तो मनाचाही उपयोग करतो, प्रत्यक्षपणे नव्हे परंतु विविध पैलूंद्वारा जे त्याला सामान्य स्थूल सचेत इच्छा व भावना युक्त मानवी स्वरूपाचा बाह्य मुखवटा देतात. अप्रत्यक्षपणे आपणही अप्रत्यक्षपणे मनाचा उपयोग करतो. आपण मनोशरीराबद्दल जागरूक नाही, सचेत नाही, त्याचं आपल्याला भान नाही, तरीही आपण मनोशरीराचा अप्रत्यक्ष उपयोग करतो. तसाच दुसऱ्या भूमिकेतील साधक सुद्धा मनोशरीराचा अप्रत्यक्षपणे उपयोग करतो. त्यालाही इच्छा असतात, भावना असतात, आणि म्हणून बाह्यरित्या जर बघितलं तर दुसऱ्या भूमिकेवरचा साधक सुद्धा सामान्य माणसासारखा दिसतो. हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे
कोण कोणत्या भूमिकेवर आहे हे कळणं कधीही शक्य नाही. सामान्य माणसाला शक्य नाही. त्या व्यक्तीला स्वतःलाही माहित नसतं की मी दुसऱ्या भूमिकेवर आहे. पण त्याला हे तर कळेल की त्याच्या स्थूलाची चेतना नाही, सूक्ष्माची आहे. तेही त्याला कळणार नाही. बाहेरच्या माणसालाही कळणार नाही की ह्याला स्थूलाची चेतना नाही आणि सूक्ष्माची आहे. का? कारण तो सामान्य माणसाप्रमाणे वागतो, खातो, पितो, झोपतो, उठतो, बसतो. केवळ सद्गुरू आणि अवतारच हे जाणू शकतात की कोण कोणत्या भूमिकेवर आहे. पुढे आता दुसरी भूमिका आणि दुसऱ्या भूमिकेत त्याला काय काय प्राप्त होतं. जसं इथे 2 भाग केलेले आहेत. डावीकडचा भाग जो आहे हा आता मी ॲरोने दाखवते, तो म्हणजे तिथे काय काय तो सोडत जातो आणि इथे म्हणजे तो काय काय प्राप्त करत जातो. म्हणून इथे अच्छा ह्यात नाही, पुढच्या ह्याच्यामध्ये तो दिलेला आहे. एक मी पुढची स्लाइड प्रेझेंट करते. अच्छा ही बदलली नाही का? एक मिनिट हां. हे दिसतंय का सर सगळ्यांना? सगळ्यांना दिसतंय ना हा चार्ट? मी मुद्दाम दुसरी भूमिका आणि तिसऱ्या भूमिकेला थोडं हायलाइट केलंय. हो हो दिसते, हो दिसते. बरं ठीक आहे. जय बाबा. विभाताई तुम्ही तुमचा आता माईक बंद करू शकता. थँक्यू. जय बाबा. तुमचा माईक बंद झाला की मग मी वाचायला सुरुवात करते, नाहीतर रेकॉर्डिंग खराब येतं. जय बाबा. थँक्यू. आज इकडे रेकॉर्डिंग होत नाहीये, पण दुसरं कोणीतरी करतंय, तर बघूया कसं होतंय माहित नाही. ठीक आहे, पुढे आपण बघूया. या स्थितीत, कोणत्या स्थितीत? दुसऱ्या भूमिकेत चेतनेच्या अधिकतर आत्मानुवर्ती उत्क्रांतीमुळे दुसऱ्या भूमिकेवरील मनुष्याच्या अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर. आता ह्या वैशिष्ट्यांसह बाबांनी वाक्य दिलेलं असतं, पण म्हणून गडबडून जायची गरज नाही. मनुष्याच्या अवस्थेत कसा ईश्वर? सूक्ष्म चेतना त्याला आहे म्हणून सूक्ष्म सचेत ईश्वर. सूक्ष्म जगताच्या अपरिमित प्राणशक्तीचे अधिकतर भान प्राप्त करतो. हा दुसरी भूमिका, ज्याला म्हटलेलं आहे फनाये बातिले. हा ईश्वर काय आहे? त्याला तिथे काय प्राप्त होतं? दुसऱ्या भूमिकेवर त्याला अमर्याद असीम, जे जिला सीमा नाही अशी प्राणशक्ती आहे, त्याचं अधिक भान मिळतं. पहिल्या भूमिकेत होतं पण कमी होतं. आता त्याचं ह्या प्राणशक्तीबद्दलचं भान वाढतं. ओके. व तो आता या प्राणशक्ती विमोचनाद्वारा, विमोचन म्हणजे मुक्त करणं, म्हणजे त्याचा उपयोग करणं, रिलीज करणं, या प्राणशक्तीद्वारा निम्न स्तराचे म्हणजे खालच्या प्रकारचे साधारण मामूली चमत्कार आणि गारुड करण्याची क्षमता बाळगतो. गारुड म्हणजे त्या चमत्कारांना काही महत्व नाही, अर्थ नाही, म्हणून बाबांनी गारुड शब्द वापरलाय. तर दुसऱ्या भूमिकेवर त्याला काय प्राप्त होतं? चमत्कार करू शकतो, छोटे मोठे चमत्कार तो करू शकतो, त्याची क्षमता असते. व वाळलेला वृक्ष हिरवा करणे, वटलेला वृक्ष पुन्हा हराभरा करणे किंवा हिरवा वृक्ष वाळवणे, रेल्वे गाड्या आणि मोटार गाड्या थांबवणे, कोरड्या विहिरीत पाणी भरणे व अशा शक्तींचे प्रदर्शन तो करतो. म्हणजे छोटे मोठे चमत्कार इथे तो करू शकतो. दुसऱ्या भूमिकेवरील मनुष्य ही भूमिका इथे आपण घेतले की इथे स्थूलचा ऱ्हास होतो, स्थूलची चेतना जाते, अहमचा थोडासा ऱ्हास होतो, इथे त्याला अनंत प्रकाश दिसतो, आनंद मिळतो, पण इथे त्याला मिथ्यत्वाचा थोडासा भ्रमनिरास व्हायला लागतो आणि त्याला
जे सूक्ष्माचे प्राणशक्ती आहे तिचा तो उपयोग करून छोटे मोठे चमत्कार करू शकतो. दुसऱ्या भूमिकेवरील मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर त्याच्या सूक्ष्म शरीराच्या सूक्ष्म इंद्रियांच्या सहाय्याने, तो ईश्वर माणसाच्या रूपातला ईश्वर त्याची जी सूक्ष्म, कारण तो सूक्ष्म शरीराबद्दल सचेत आहे, सूक्ष्म इंद्रियांच्या सहाय्याने म्हणजे प्राणशक्तीच्या सहाय्याने सूक्ष्म जगताचा अनुभव, तिथे त्याचा अनुभव स्थूलाचा नसतो. आता जे आपण हे जग बघतो दिसतो तर तो जो सूक्ष्म जगत आहे, जे प्राणशक्तीचं जगत आहे, प्राण जगत आहे, ते डोळ्यांना दिसत नाही. असं जे सटल वर्ड आहे त्याचा तो अनुभव तिथे घेतो. तो आता स्थूल जगताविषयी पूर्णतः सचेत नसतो. हे महत्वाचं, पूर्णतः सचेत नसतो. जरी सर्व बाह्य देखाव्यावरून तो सामान्य मनुष्य म्हणून असतो, सामान्य माणसाप्रमाणे खाणे पिणे झोपणे सुखदुःखाचा अनुभव घेणे, त्यालाही राग लोभ आहे, सुख आहे, दुःख आहे, त्याचा अनुभव तोही घेतो, इत्यादी कामे जरी तो स्थूल माणसासारखा करत असला तरीही स्थूलाची त्याला पूर्ण चेतना नसते. प्रत्यक्षात त्याची आत्मानुवर्ती उत्क्रमित चेतना, कशी चेतना आहे, आत ओढलेली आहे, आत्मानुवर्ती आहे. आणि ती कशी आहे चेतना, उत्क्रम, ती अधिकाधिक उत्क्रांत होत आहे, परिपक्व होत आहे. मानवी चेतनेकडून दैवी चेतनेकडे तिचा प्रवास चालू आहे. भारित चेतना आता संस्कारांपासून हळूहळू मुक्त होत आहे. अशी जी उत्क्रमित चेतना आहे ती चेतना स्थूलाचा अनुभव, ह्या स्थूल जगताचा अनुभव न घेता सूक्ष्म जगताचा अनुभव घेते. हे जे सूक्ष्म जगत आहे त्या सूक्ष्म जगता, इथे लाईन ओढलेली आहे बघा, हे मनोजगत आहे, याच्या खाली स्थूलाचं आहे, हे सूक्ष्म जगत आहे, हा सेकंड हा सूक्ष्म जगताचा ती चेतना अनुभव घेते व सूक्ष्म इंद्रियांद्वारा ताजे सूक्ष्म संस्कार निर्माण करते. आता हे सूक्ष्म जगत आहे, सूक्ष्म जगतात कोणते संस्कार निर्माण होतात, सूक्ष्म संस्कार निर्माण होतात, नवीन ताजे सूक्ष्म संस्कार निर्माण करते. जी इंद्रिये ती नसून ज्यांच्या आंतरिक शक्ती केवळ पाहण्याची, अवघाण करण्याची व ऐकण्याची अशा आहे, जी सूक्ष्म इंद्रिय आहे त्यांची क्षमता काय आहे, हीच इंद्रिय, पण त्यांची दुसरी बाजू कोणती, ही स्थूल आपल्याला दिसते, पण याची सूक्ष्म जी बाजू आहे ऐकण्याची, हा कान आहे, हा स्थूल आहे, पण त्याचा दुसरा भाग आहे सूक्ष्म. त्या सूक्ष्म कानाने तो स्वर्गीय संगीत ऐकतो. सूक्ष्म इंद्रिय आहेत, सूक्ष्म डोळे आहेत, त्यांनी त्याला सूक्ष्म जगताचा अनुभव मिळतो. सूक्ष्म नाकाने त्याला सुगंध ऐकायला मिळतो. हा अशा पद्धतीने तो आंतरिक शक्ती जी आहे त्या शक्तीने पाहण्याची, ऐकण्याची जी इंद्रिय आहेत त्यांचा उपयोग करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जे बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये सांगितले, दुसऱ्या भूमिकेवरचा साधक स्वर्ग आणि नरक, या तर नरकाचा तर कोणी ऐच्छिक अनुभव घेणार नाही बाबा म्हणतात, तर स्वर्गाचा अनुभव जिथे अनंत आनंद आहे, म्हणून इथे तुम्ही बघितलंय आनंद अनंत प्रकाश इथे लिहिलेला आहे. तर या फनाये पातिले म्हणजे दुसऱ्या भूमिकेमध्ये तो स्वर्ग अवस्थेचा सदेह स्थूल देहामध्ये अनुभव घेतो. सामान्य माणूस मृत्यूनंतर स्वर्गाचा आणि नरकाचा अनुभव सूक्ष्म देहामार्फत घेतो. आता इथे त्याला स्थूलाचं भान नाही, म्हणून सूक्ष्माचं भान असल्यामुळे तो स्वर्गाचा अनुभव, त्या स्वर्गीय आनंदाचा अनुभव सूक्ष्म शरीरामार्फत घेऊ शकतो. पुढे आता बाबा तिसऱ्या प्लेनकडे चालले आहे. चेतनेची पुढील पेज नंबर 192, शेवटचा पॅरेग्राफ, 192 नंबर पेज. चेतनेची पुढील आत्मानुवर्ती चेतनेची पुढील आत्मानुवर्ती उत्क्रांती मनुष्य अवस्थेतील ईश्वराला तिसऱ्या भूमिकेवरील
सूक्ष्म जगताचा अनुभव घेणे शक्य करते. म्हणजे काय? हे फनाये जाहिरी ही तिसरी भूमिका. मनुष्याच्या अवस्थेतील जो ईश्वर आहे, त्या मनुष्याच्या अवस्थेतल्या ईश्वराची आता आत्मानुवर्ती आतमध्ये उत्क्रांती, चेतनेची अंतर्वर्ती उत्क्रांती चालू आहे. ती उत्क्रांती आता त्याला तिसऱ्या भूमिकेचा, सूक्ष्म जगतातील तिसरी भूमिका, ह्या तिसऱ्या भूमिकेचा अनुभव घेणं त्याला शक्य करते. येथे सूक्ष्म चेतना सूक्ष्म जगताच्या अपरिमित प्राणशक्तीचे अधिकतर भान प्राप्त करते. आता काय होतं? तिसरी भूमिका सुद्धा सूक्ष्म जगतात आहे. सूक्ष्म जगत हे प्राणशक्तीचं जगत आहे. तिथे अमर्याद प्राणशक्ती आहे. दुसऱ्या भूमिकेत त्याला अधिक शक्तीचा अनुभव येतो. मग तिसऱ्या भूमिकेत काय होतं? तिथे त्याला सूक्ष्म जगताची अमर्याद प्राणशक्तीचं आहे, तिचं दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक भान येतं, कॉन्शियसनेस येतो, त्याला चेतना येते की अधिक प्राणशक्तीची त्याला तिसऱ्या भूमिकेमध्ये भान येतं. तो अधिक प्राणशक्ती प्राप्त करतो. त्याची कपॅसिटी जी आहे, क्षमता आहे, ती प्राणशक्ती ग्रहण करण्याची ती वाढते. आणि मनुष्य अवस्थेतील ईश्वर अधिकतर परिमित शक्तीचा अनुभव घेतो. आता मनुष्य अवस्थेतील हा ईश्वर जो आहे तो अधिकाधिक शक्तीचा, पण इथे परिमित म्हटलंय, अजून ती अमर्याद झालेली नाही, अनुभव घेतो. या स्थितीत तो महान चमत्कार करण्याची क्षमता बाळगतो. या तिसऱ्या भूमिकेत सुद्धा मनुष्याच्या अवस्थेतला ईश्वर अजून मोठे चमत्कार करण्याची त्याची क्षमता त्याला प्राप्त होते, कपॅसिटी मिळते. कशी ती? आता दुसऱ्या भूमिकेतला काय करू शकतो? माणसाच्या बाबतीत चमत्कार करू शकत नाही, पण वस्तूंच्या बाबतीत ज्या मनुष्य योनीच्या खालच्या योनी आहेत, तसं त्या प्राण्यांना जिवंत करणं, वठलेला वृक्ष परत हिरवा करणं, असे चमत्कार करू शकतो. आता तिसऱ्या भूमिकेतील साधक त्याहीपेक्षा मोठी चमत्कार करू शकतो, कारण त्याला अधिक शक्तीचं प्राप्ती झाली आहे, त्याचं भान आलंय आणि ते वापरण्याची क्षमता आली आहे. तो कुठली चमत्कार करू शकतो? जसं की आंधळ्याला दृष्टी देणं, अपंगांना अवयव प्राप्त करून देणे आणि कधी कधी मृतांना जिवंत करणे. आता कधी कधी मृतांना जिवंत करणे अशी क्षमता का? तर ॲस्ट्रिक देऊन तिचे खाली फुटनोट आहे. चेतनेच्या तिसऱ्या भूमिकेवरील आत्मेच केवळ मानवपूर्व योनी प्रकारांच्या मृतांना उठू शकतात. आता कधी कधी मृतांना जिवंत करणे हे जे इथे म्हटलंय, मृत व्यक्तीला नाही, माणसाला नाही, तर माणसाच्या आधीच्या ज्या योनी आहेत, जसे किडा, मुंगी, कीटक, पशु है ना, पशु योनी, पक्षी. आता मृत पक्षी होता आणि त्याला जिवंत केलं एका योग्याने, ती घटना आपण वाचलेली आहे, आपल्याला ती हकीकत माहिती आहे. तर असं कधी कधी मृतांना, म्हणजे मनुष्याला नाही परंतु मनुष्य योनीच्या खालच्या योनीच्या कीटकांना, पक्ष्यांना, प्राण्यांना ते जिवंत करू शकतात. कोण? तिसऱ्या भूमिकेतला मानवी शरीरातला ईश्वर, जो सूक्ष्म जगताविषयी सचेत आहे, ज्याची चेतना सूक्ष्म सचेत आहे. या अवस्थेत मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर, माझी खात्री आहे आता तुम्हाला हा शब्द अवघड जात नसेल समजायला, तसाच तसा पुस्तकातला वाचला तरी, मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत, म्हणजे ज्याला सूक्ष्माची चेतना आहे, सूक्ष्म सचेत ईश्वर, सूक्ष्म भुवनाच्या स्फेअर्स म्हणजे सटल वर्ल्ड, विविध भूमिकांचा व जगतांचा अनुभव घेण्याची ही क्षमता बाळगतो. म्हणजे माणसाच्या भूमिकेतला अवस्थेतला जो ईश्वर आहे, जो तिसऱ्या भूमिकेत आहे, तो विविध भूमिका आणि जगतांचा अनुभव घेण्याची क्षमता बाळगतो. ज्याप्रमाणे स्थूल सचेत मानवी स्वरूप जवळ असलेल्या स्थूल वाहनांचा वापर करीत एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करण्याची क्षमता बाळगतो,
जसं आपण आहे, कार आहे, ट्रेन आहे, प्लेन आहे, अशा गोष्टींचा वापर करून एका खंडातून, एका देशातून, एका शहरातून, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो. त्याप्रमाणे हा तिसऱ्या भूमिकेतला जो साधक आहे तो त्या साधनांचा वापर, स्थूल साधनांचा वापर न करता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता बाळगतो आणि विविध जगतांचा अनुभव घेतो. म्हणजे सूक्ष्म जगताचाही अनुभव घेऊ शकतो, स्थूल जगताचाही अनुभव घेऊ शकतो, विविध भूमिकांचा तो अनुभव इथे घेऊ शकतो. तिसऱ्या भूमिकेतील मनुष्य देहातील ईश्वर. सूक्ष्म जगताच्या दुसऱ्या, हे सूक्ष्म जगत आपण बघत आहोत, ही दुसरी भूमिका, ही तिसरी भूमिका. गोलमध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसते का माहिती नाही, इथे ह्याला रंग वेगवेगळे दिलेले आहेत. पहिल्या इतकं हे क्लिअर नाही, पण इथे दुसऱ्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत की ह्या काय करतो. डाव्या बाजूला दिले तिथं काय त्याचं नष्ट होतं, काय तो व्हॉट ही लुजेस, तर देह, जागा याबद्दलची चेतना त्याची जातो, त्याबद्दल तो अचेत असतो. स्थूलाची जाणीव त्याची पूर्ण जाते, जागेचं भान नाही म्हणून शक्ती अव्यक्त राहते, जगाचं भान नाही म्हणून शक्ती अव्यक्त राहते. फार तो अनुभव इथे चमत्कार करत नाही, आणि जर केलं तर गुरुच्या मार्गदर्शनाखाली असेल तर प्रॉब्लेम नाही, पण मार्गदर्शनाखाली नसेल गुरुच्या तर तिसऱ्या भूमिकेतून सुद्धा त्याचं अधःपतन होऊ शकतं. पण इथे तो अनंत शक्तीचा अनुभव घेतो आणि ज्या दिखाऊ वस्तू आहेत, वरपांगी आहे, ह्या स्थूल जगत आहे, त्या वस्तुत्वाचा, दिखाऊपणाचा अंत होतो. ही एक प्रकारची विदेह, समाधी किंवा दैवी ऊर्जा आहे. हे असं दुसऱ्या ठिकाणी काय काय मिळाले ते एकत्र करून ही बनवलेली स्लाइड आहे. आता सूक्ष्म आपण नंतर 15 मिनिट थांबून तिथे प्रश्न उत्तर घेऊया. वसुधा त्यांचा हँडरेज आहे, पण आपण सध्या ही लिंक राहावी म्हणून पूर्ण करू आणि शेवटच्या 15 मिनिटात प्रश्न उत्तर घेऊ. सूक्ष्म जगताच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिका ह्या प्रमुख भूमिका आहेत, हे बाबांनी सांगितलं. हे जे सूक्ष्म जगत आहे त्यातली ही दुसरी आणि ही तिसरी, या दोन भूमिका ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. असं का की पहिली जी आहे ही सीमारेषेवर आहे, ती स्थूल आणि सूक्ष्म दोन्हीच्या सीमारेषेवर आहे. चौथी जी आहे ती सूक्ष्म आणि मनोचा उंबठा आहे, ती पण सीमारेषेवर आहे. पण दुसरी आणि तिसरी ह्या पूर्णतः प्राणशक्तीच्या क्षेत्रात आहेत आणि म्हणून ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्या केवळ सूक्ष्म जगताच्या क्षेत्रातच आहे. पहिली भूमिका ही अंशतः सूक्ष्म जगताच्या क्षेत्रातील आणि अंशतः स्थूल जगताच्या क्षेत्रातील आहे. जसं आपण मगाशी बघितलं, तिला अर्ध लाल आणि अर्ध हिरवा आपण दाखवलं होतं. इथे पण तुम्ही बघता फनाये नासुती तिला म्हटलेलं आहे की अर्धवट स्थूलाचं आहे, अर्धवट सूक्ष्माचं आहे. पण दुसरं आणि तिसरी जी भूमिका आहे ह्या केवळ आणि केवळ सूक्ष्म जगतातील आहे. त्याचप्रमाणे तद्वत चौथी भूमिका ही अंशतः सूक्ष्म जगताची व अंशतः मनोजगताची आहे. या कारणास्तव चौथ्या भूमिकेला मनोजगताचा उंबरठा म्हटला आहे. आता तुम्ही इथे आकृती बघा, इथे लाल अक्षरात ही मोठी लाल रेघ काढली, इथे लाल गोलामध्ये 4 अंक लिहिलेला आहे, त्याला मुक्तिद्वार म्हटलेलं आहे. इथे उंबरठा म्हटलेला आहे, डावीकडे बघा ॲरो, आणि इथे धोका म्हटलेला आहे. हा काय आहे, सूक्ष्म आणि मनोजगत. हे मनोजगत आहे वरचं, आणि हे खालचं जे आहे हे सूक्ष्म जगत आहे. या दोन्हीचा उंबरठा म्हणजे चौथी भूमिका आहे. ठीक आहे. आता मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वराच्या चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीतील क्रमशः पण प्रगत लाभामुळे ईश्वराची चेतना सूक्ष्म अधिक मनाच्या सटल कमेंटल चौथ्या भूमिकेचा अनुभव घेते. आपण दुसरी भूमिकातून तिसरीत गेलो, आता तिसरीतून आपण चौथीत चाललो. आता ही चौथी अनुभव भूमिका म्हणजे काय आहे, मानवाच्या अवस्थेतील जो ईश्वर आहे, ज्याची अंतर्वर्ती आत्मानुवर्ती आत्मानुवर्ती उत्क्रांती जी आहे त्याची ती अधिक लाभ मिळवत आहे ना. त्याचे जे लाभ आहे ते आपण उजव्या बाजूला लाभ ही दाखवलेले आहे आणि डाव्या बाजूला तो काय
घालवतो, जे घालवणं नष्ट होणं गरजेचं आहे. प्रत्येक भूमिकेवर त्याचा अहम थोडा थोडा नष्ट होतो, त्याचं स्थूलाचं भान जातं, मिथ्याचं भान जातं. हे सगळं तो काय घालवतो, नष्ट होतो, ते डावीकडे दिलं आहे. आणि त्याला काय प्राप्त होतं हे उजवीकडे दिलेलं आहे. लाभ जे आहे ती इकडे आहे, हानी इकडे आहे. हानी म्हणजे ती हानी नाही, ती एक प्रकारचा लाभच आहे. पण स्थूलाचं तो काय घालवतो आणि सूक्ष्माचं तो काय प्राप्त करत जातो, अंतर्वर्तीचं काय प्राप्त करत जातो ते इथे दिलेलं आहे. ह्या प्रत्येक भूमिकेवर तिथे त्याला आनंद मिळतो, दुसऱ्यात अधिक आनंद मिळतो, प्रकाश मिळतो, त्याला अधिक जास्त शक्ती मिळते, तिसऱ्यामध्ये त्याला अधिक अनंत शक्तीचा अनुभव होतो, जास्त शक्ती त्याला प्राप्त होते, त्याची क्षमता वाढते चमत्कार करण्याची. त्याप्रमाणे आता चौथ्या भूमिकेमध्ये हळूहळू क्रमशः पुढे तो जात चाललाय, अधिकाधिक लाभ मिळवत चाललाय आणि त्याची जी ईश्वराची चेतना आहे, मनुष्याच्या अवस्थेतील सूक्ष्म अशी त्याची जी आतापर्यंत तिसऱ्या भूमिकेपर्यंत त्याची चेतना कशी होती, सूक्ष्म सचेत चेतना होती, कारण त्याला सूक्ष्म जगताची चेतना होती, भान होतं, कॉन्शियसनेस होता. आता त्याची चेतना कशी झाली, सूक्ष्म अधिक मन, कारण हा उंबरठा आहे. अर्धी त्याची मनोजगताची चेतना आहे, अर्धी त्याची सूक्ष्म जगताची चेतना आहे. म्हणून इथे बाबांनी वापरलाय शब्द सटल कम मेंटल, दोन्हीची त्याची चेतना आहे. चौथ्या भूमिकेमध्ये त्याला अशा कंबाईन चेतनेचा, कॉन्शियसनेसचा अनुभव येतो. आणि तो कॉन्शियसनेस कसा आहे, सटल वर्ल्ड, सूक्ष्म जगत आणि मनोजगत दोन्हीचा असा कंबाईन अनुभव आहे, कारण तो उंबरठा आहे. पुढे बाबा सांगतात एक 3 महत्वाचे मुद्दे पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी सांगितले आहे. हे फार महत्वाचं आहे आणि माझा विश्वास आहे, माझी अशी भावना आहे की तुम्हाला आता भूमिकांबद्दल काहीही शंका राहू नये अशी माझी इच्छा आहे. आणि मला असं वाटतंय की आता ह्या भूमिका तुमच्यासाठी अत्यंत सोप्या झालेल्या आहेत. तरीही आपण शेवटी 15 मिनिटं आज पूर्ण ठेवणार आहोत. मनात काहीही ठेवू नका. कुठलीही शंका असेल, कागद घ्या, पेन घ्या, त्याच्यावर लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही विसरू नये. आणि शेवटी आपण त्याच्यावरती उहापोह करू. चौथ्या भूमिकेत हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे. भूमिकांबद्दल आपण पहिल्यांदा पण पाहिलंय, डिस्कोर्सेसमध्ये पण बघितलंय आणि इथे पण आपण बघत आहोत. आता चौथ्या भूमिकेत मी एकदा परत बघते की माझं काही रेकॉर्डिंग शक्य होतंय का. मला वाटतं मी प्रेझेंटेशन करते आणि म्हणून मला रेकॉर्डिंग करायला मिळत नाही, असा हा प्रकार आहे. हरकत नाही. तर चौथ्या भूमिकेत मनुष्य अवस्थेतील ईश्वर सूक्ष्म शरीराविषयी पूर्ण सचेत असतो आणि सूक्ष्म भुवनाचा पूर्ण अनुभव घेतो व म्हणून त्याला सूक्ष्म भुवनाच्या सूक्ष्म प्रकृतीचे, प्राणशक्तीचे, जी अपरिमित प्राणशक्ती आहे, पूर्णतः भान असते. हे एक मोठं वाक्य आहे 4 ओळींचं. त्याचा अर्थ आपल्याला कळलाच आहे की मनुष्य देहातील जो ईश्वर आहे, आता तो चौथ्या भूमिकेत आलेला आहे. चौथ्या भूमिकेमध्ये त्याच्या सूक्ष्म शरीराविषयी, सटल बॉडीविषयी हा ईश्वर, मनुष्य देहातील ईश्वर पूर्णतः सचेत आहे, कॉन्शियस आहे, त्याला चेतना आहे, भान आहे, सटल बॉडी किंवा सूक्ष्म शरीराविषयीचं. आजच्या सूक्ष्म शरीराविषयी पूर्ण भान असलेल्या, चेतना असलेल्या, कॉन्शियसनेस असलेला ईश्वर आता सूक्ष्म भुवनाचा पूर्ण अनुभव घेतो. हे जे सटल वर्ल्ड आहे, त्या सटल वर्ल्डचा, सूक्ष्म भुवनाचा तो पूर्ण अनुभव घेतो. म्हणून त्याला सूक्ष्म भुवनाच्या सूक्ष्म प्रकृतीचं, आता हे सूक्ष्म भुवन आहे. सूक्ष्म भुवनाची प्रकृती कोणती आहे, प्राणशक्ती. म्हणून इथे त्याला त्या प्राणशक्ती, जी अमर्याद प्राणशक्ती आहे, त्याचं त्याला पूर्ण भान आहे. दुसऱ्या भूमिकेत पहिलीत त्याला थोडं भान आलं, दुसरीत त्याला अजून थोडं भान आलं, तिसरीमध्ये त्याला ह्या प्राणशक्तीचं थोडं अधिक जास्त भान आलं. पण आता इथे त्याला
अमर्याद प्राणशक्तीचं पूर्ण भान आहे. हे महत्वाचा मुद्दा इथे आहे. ही तीच अपरिमित प्राणशक्ती आहे जी ईश्वराच्या अपरिमित आणि अनिर्बंध शक्तीच्या त्या माया रूपातील परिमित बाजू आहे. हे फार छान आहे, महत्वाचं आहे. बघू, जे माया ब्रह्माच्या ईश्वरी अवस्थेत अननुभूत होते. आता इथे काय म्हटलेलं आहे? ही जी अमर्याद प्राणशक्ती आहे ती कशी आहे? ईश्वराची जी अमर्याद अनिर्बंध, जिला कुठलंही बंधन नाही, अशी जी ईश्वराची अमर्याद शक्ती आहे, त्या ईश्वराच्या अमर्याद शक्तीची चौथ्या भूमिकेवरील अमर्याद शक्ती पहा बरं, चौथ्या भूमिकेवर सुद्धा अमर्याद शक्ती आहे. पण ती अमर्याद शक्ती कशी आहे? मानवी देहातील ईश्वराची आहे. म्हणजेच जो मूळ ईश्वर आहे, लक्ष द्या, हे छान आहे, महत्वाचं आहे. जो मूळ ईश्वर म्हणजे चौथ्या भूमिकेवरची अमर्याद शक्ती आणि ईश्वराच्या अमर्याद शक्तीत काय फरक आहे ते इथे बाबांनी महत्वाचं समजून सांगितलंय. ईश्वराची जी अमर्याद शक्ती आहे त्या अमर्याद शक्तीची चौथ्या भूमिकेवरची अमर्याद शक्ती ही मानवी बाजू आहे, मर्यादित बाजू आहे, परिमित बाजू आहे. का? कारण तिला जी हे जे ईश्वरातील ईश्वर, मानवातील ईश्वर आहे, हे कसं आहे? हे मानव हे त्याचं माया रूप आहे आणि अमर्याद शक्ती जी आहे ती अमर्याद शक्ती आणि ही माया हे दोन्ही ब्रह्म अवस्थेत, परात्पर परब्रह्म अवस्थेत, बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये अननुभूत होतं, अप्रगट होतं, सुप्त होतं. तेच सुप्त रूप आता ह्या चौथ्या भूमिकेतील मानवी शरीरातील ईश्वरामध्ये प्रगट झाले आणि प्रगट होऊन ती अमर्याद शक्ती त्याला इथे मर्यादित शरीरात, त्याचं शरीर मर्यादित आहे, चौथ्या भूमिकेत जरी साधक असला तरी त्याचं शरीर मर्यादित आहे, म्हणजे त्या शरीराच्या क्षमता मर्यादित आहे. म्हणून मर्यादित शरीरात त्याला अमर्याद प्राणशक्ती प्राप्त झालेली आहे. आणि ईश्वर कसा आहे? अमर्याद आहे. तिथे त्याची क्षमता अमर्याद आहे, कारण तो देहाने बांधलेला नाही. इथे देहाची क्षमता आहे, पण प्राणशक्ती मात्र त्याला अमर्याद मिळालेली आहे. हा इथला विरोधाभास आहे, ही इथली गंमत आहे. एकदा परत तुम्ही घरी गेल्यावर 4दा हा पॅरेग्राफ वाचा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. पान नंबर 193 खालनं दुसरा पॅरेग्राफ. तुम्ही ग्रुपमध्ये आहातच, तिथे तुम्हाला हा परत वाचायला मिळेल. आणि तुमच्यासाठी मी एकदा परत याला हळूहळू परत वाचते. चौथ्या भूमिकेत मनुष्य अवस्थेतील ईश्वर सूक्ष्म शरीराविषयी पूर्ण सचेत असतो, कॉन्शियस असतो, आणि तिथे तो सूक्ष्म भुवनाचा, सूक्ष्म शरीराचा पूर्ण अनुभव घेतो. आणि सूक्ष्म जगताची जी प्रकृती आहे, प्राणशक्ती, शक्ती, त्या शक्तीचा अमर्याद प्राणशक्ती आहे, तिचा पूर्णतः त्याला भान असतं. ही तीच अमर्याद प्राणशक्ती आहे जी ईश्वरामध्ये अमर्याद अनिर्बंध शक्ती असते. त्या अनिर्बंध ईश्वरातील अमर्याद अनिर्बंध शक्तीचं हे माया रूपातील बाजू आहे. ही पण अमर्याद शक्ती आहे, पण तो ईश्वरा मनुष्यात आहे, मनुष्य माया रूपात आहे. सूक्ष्म भूमिका असली तरी तुम्ही डावीकडे बघाल तिथे द्वैत लिहिलेलं आहे, माया जगत आहे, तरी ते चौथी भूमिका सुद्धा मायेच्या जगतात आहे. मनुष्याच्या देहात ईश्वर आहे, म्हणजे ती जी ईश्वराची अमर्याद अनिर्बंध शक्ती आहे तिची ही माया रूपातील परिमित बाजू आहे, जी ब्रह्मस्वरूप ईश्वरामध्ये अप्रगट होते. पुढे बाबा सांगतात, मनुष्य अवस्थेतील ईश्वर मनुष्य अवस्थेतील ईश्वर चौथ्या भूमिकेत अमर्याद प्राणशक्तीने पूर्ण सुसज्ज असतो.
ठीक आहे. हा माणसाच्या अवस्थेतला ईश्वर चौथ्या भूमिकेमध्ये अपरिमित प्राणशक्ती त्याला मिळाली आणि एकदम पूर्ण पूर्ण सुसज्ज आहे. जसं ते अमेरिका सांगते की आम्ही अणुबॉम्ब, जीवशक्ती बॉम्ब, परमाणू सगळ्यांनी सुसज्ज आहोत, तसा चौथ्या भूमिकेतील साधक किंवा मनुष्याच्या रूपातील ईश्वर हा पूर्ण प्राणशक्तीने ठासोठास भरलेला पूर्ण सुसज्ज आहे. अशा प्रकारे आता तो मृताला उठवण्याची, नव्या जगात नवीन सजीव योनींना निर्माण करण्याची देखील किती क्षमता अमर्याद आहे. एक पूर्ण नवीन योनी निर्माण करू शकतो तो. चौथ्या भूमिकेतील मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर यथार्थतः खऱ्या अर्थाने प्राणशक्तीचे मूर्तिमंत व्यक्तिमत्व होय. हा इथला ईश्वर म्हणजे पूर्ण प्राणशक्तीच. त्याचं व्यक्तिमत्व काय आहे? त्याची पर्सनॅलिटी म्हणजे पूर्ण प्राणशक्ती, ठासोठास भरलेली अमर्याद प्राणशक्ती म्हणजे चौथ्या भूमिकेतील मनुष्य अवस्थेतील ईश्वराचं व्यक्तिमत्व आहे. सूक्ष्म, आता आपण पान नंबर 194 आहे, 94 वर आहो, पेज नंबर 194. सूक्ष्म अधिक मनोजगताच्या चौथ्या भूमिकेची ही अपरिमित प्राणशक्ती जगतातील तोडण्यात चुकलं तर वाक्य चुकतं बरं. ही अपरिमित प्राणशक्ती जगतातील सामान्य तथाकथित शक्ती नाही. बाबा सांगतात, ही जी चौथ्या भूमिकेतील प्राणशक्ती आहे, सूक्ष्म जगतातील प्राणशक्ती, चौथ्या भूमिकेतील प्राणशक्ती आहे, ती आपलं जे सामान्य जगातली शक्ती आहे, तथाकथित, बाबा म्हणतात तथाकथित म्हणजे आपल्या जगातील शक्ती ही शक्ती नव्हेच. त्यामुळे चौथ्या भूमिकेतील प्राणशक्ती जी आहे ती आपल्या सामान्य स्थूल जगातल्या शक्तीसारखी शक्ती नाही. हे फार महत्वाचं आहे. आपल्या जगातल्या शक्तीसारखी ही शक्ती नाही. ही ती प्राणशक्ती आहे कोणती? जिला समग्र जीवनाचा श्वास अथवा प्राण म्हटले आहे. हे जे संपूर्ण जीव आहे, जीव मात्र आहे, सृष्टी आहे, संपूर्ण जगताचं जे प्राण आहे म्हणजे केवढी शक्ती आहे. त्या प्राणाशिवाय हे जगत, सूक्ष्म जगत, जीव जगत चालू शकत नाही. या संपूर्ण सृष्टीला चालवणारी शक्ती आहे ती. म्हणजे ती केवढी प्रचंड आहे. ह्या भाषेत बोललं तर तिचं जास्त कळतं महत्व. संपूर्ण जीवसृष्टीला चालवणारी, चेतना देणारी अशी ती प्राणशक्ती, अशी प्रचंड शक्ती आहे जी समग्र जीवनाचा, सृष्टीचा, प्राणी जगताचा, प्राणसृष्टीचा, जीव जगत सृष्टीचा प्राण आहे, श्वास आहे, जी सर्वांना सजीव करण्यास कारणीभूत होऊ शकते. इतकी ती प्रचंड शक्ती चौथ्या भूमिकेत आहे. ही तीच प्राणशक्ती आहे की जेव्हा ती अपरिमित असते, धुळीतूनही सजीव वस्तूंना निर्माण करू शकते. धूळ म्हणजे काय? आपण सायन्स मध्ये ज्याला निर्जीव बनवू शकते. खाक आहे, मिट्टी में मिला दू बोलताना, तर असं ह्या मातीतूनही सजीव वस्तू निर्माण करू शकते अशी ती प्राणशक्ती आहे जी निर्जीव मध्ये सुद्धा प्राण फुंकू शकते. अशी ती प्राणशक्ती चौथ्या भूमिकेमध्ये आहे. हे आपण भूमिकांमध्ये कुठे काय मिळतं, त्या भूमिकेतील त्याची परिस्थिती कशी असते, अवस्था कशी असते, तो काय घालवतो, काय प्राप्त करतो, किती अधिकाधिक शक्ती त्याला मिळत जाते. सूक्ष्म जगत म्हणजे प्राणशक्तीचं जगत आहे, त्याबद्दल आपण बघत आहोत. जरी ही प्राणशक्ती अपरिमित असली तरी ही कोणत्याच प्रकारे ईश्वराच्या अपरिमित शक्तीच्या यथार्थाने बरोबर होत नाही. हे अत्यंत महत्वाचं. चौथ्या भूमिकेमध्ये त्याला अमर्याद शक्ती जरी मिळत असली तरीही जी ईश्वराची अमर्याद अनिर्बंध शक्ती आहे
त्याच्या बरोबरीने ते कधीही येऊ शकत नाही. बघा केवढी प्राणशक्ती आहे त्या चौथ्या भूमिकेत, की ती अख्खी योनी निर्माण करू शकते, मृताला जिवंत करू शकते, संपूर्ण सजीव सृष्टी चालवण्याला, चालना देण्याला कारणीभूत होणारी जी प्राणशक्ती आहे, निर्जीवाला सजीव करू शकते, प्राण फुंकू शकते निर्जीवामध्ये, आणि संपूर्ण सजीव सृष्टीला चालना देणारी अशी अमर्याद प्राणशक्ती असूनही ईश्वराच्या अमर्याद प्राणशक्तीशी तिची जराही बरोबरी होऊ शकत नाही. म्हणजे ती ईश्वराची अमर्याद अनिर्बंध शक्ती जी आहे ती किती प्रचंड असेल त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. का? कारण चौथ्या भूमिकेवरची जी ही शक्ती आहे ती संपूर्ण सजीव सृष्टीला प्राण देण्या इतकी प्राणशक्ती असूनही त्याची ती बरोबरी करू शकत नाही. ही ईश्वराची अपरिमित शक्ती भ्रामक शक्तीत इल्युजन जेव्हा परिणित होते, ट्रान्सलेटेड होते, ट्रान्सफॉर्म होते, तेव्हा ती सूक्ष्म अधिक मनोजगताच्या चौथ्या भूमिकेच्या अपरिमित प्राणशक्तीचा परिमित पैलू होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशी ही शक्ती आहे? ती जेव्हा ईश्वराची अमर्याद शक्ती आहे त्या अमर्याद शक्तीला भ्रामक शक्ती, इथे ही चौथ्या भूमिकेत सुद्धा अमर्याद शक्ती आहे पण ती भ्रामक आहे. असं का? कारण ती भ्रममय जगाचा अजूनही भाग आहे, द्वैतमय जगतात आहे, मायावी जगतात आहे. म्हणून ती अमर्याद शक्ती भ्रामक शक्तीत ट्रान्सफॉर्म झालेली आहे. मग मायेचा सीमा आहे, शरीराची सीमा आहे, कारण अजूनही ती स्थूल शरीरात आहे. त्यामुळे त्या स्थूल शरीराचं लिमिटेशन तिला आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की अमर्याद शाश्वत ईश्वराचा जो अमर्याद अनिर्बंध शक्तीचा हा, त्या शक्तीचा चौथ्या भूमिकेतील शक्ती ही मर्यादित पैलू आहे, परिमित पैलू आहे, सीमित पैलू आहे. कारण ती सूक्ष्म आणि मनोजगताच्या चौथ्या भूमिकेच्या अमर्याद प्राणशक्तीचा ईश्वराची अमर्याद अनिर्बंध शक्ती ही मर्यादित पैलू होते. कारण ती मायेच्या जगात आहे म्हणून ती मर्यादित पैलू होते. जरी ती अनिर्बंध शक्ती असली तरीही ती शक्ती मायेच्या जगात आहे, भ्रमाच्या जगात आहे, द्वंद्वाच्या जगात आहे, स्थूल जगात आहे. म्हणून ती परिमित होते. त्याचं शरीर अजूनही स्थूल शरीर आहे. त्या स्थूल शरीराला ती शक्ती प्राप्त झाली म्हणून त्या अमर्याद अनिर्बंध शक्तीचा ती मर्यादित पैलू होते. आतापर्यंत मला हे कळत नव्हतं पण तुम्हाला सांगताना मला पण ते कळलं. आणि म्हणून तुम्हाला कुणाला जर ह्याबद्दल शंका असेल तर जरूर विचारा. हे फार महत्वाचं आहे आणि तितकंच सुंदर पण आहे. पुढे बाबा सांगतात की मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर, हे 4-5 शब्द आहेत, पंचशब्द ते महत्वाचे. मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वर म्हणजे माणसाच्या रूपातला ईश्वर. तो सूक्ष्म सचेत का? कारण तो चौथ्या भूमिकेत आहे. त्याचे जवळ चौथ्या भूमिकेच्या अपरिमित प्राणशक्तीच्या कोठाराची किल्ली आहे, चावी आहे. ते प्रचंड प्राणशक्तीचं कोठार आहे, भंडार आहे. त्याची चावी या चौथ्या भूमिकेतील साधकाकडे आहे. आता मनोजगताच्या उंबरठ्यावर दृढपणे प्रस्थापित झालेला आहे. आता तो त्या दहलीजवर उंबरठ्यावर उभा आहे. तिथे मनोजगत आहे. तिथे मनाचं अमर्याद स्वरूप बघून तो भांबावून जातो. मनाचं स्वरूप अमर्याद का? कारण जशी हवा सर्वत्र आहे तसं मन सर्वत्र आहे आणि ते मनाचं स्वरूप बघून तो भांबावून जातो. का? कारण अजून तिथे त्याला मनावर नियंत्रण प्राप्त झालेलं नाही. अजून त्याला मी म्हणजे मन ही भावना प्राप्त झालेली नाही. त्या अमर्याद
प्राणशक्तीच्या भंडाराची चावी अजूनही त्याच्याजवळ आहे. ती अमर्याद शक्ती त्याच्या मर्यादित देहामध्ये उपलब्ध आहे. आता मनोजगताच्या दृढ उंबरठ्यावर दृढपणे प्रस्थापित झालेला आहे. त्याला तीव्र इच्छा, भावना आणि विचारांच्या भरपूर कल्लोळाला, तुफानाला तोंड द्यावं लागतं. ज्या इच्छा, विचार आणि भावना मनोजगताच्या मनाच्या पैलू आहेत. मनोजगत हे कसलं आहे? मनाचं जगत आहे. तिथे विचार, मन, भावना आहे. त्या विचार आणि भावनांना, इच्छांना त्या असं तुफान येतं. त्या इच्छांचं, विचारांचं, भावनांचं हलकल्लोळ होतो आणि त्या कल्लोळाला तिथे त्याला फेस करावं लागतं, तोंड द्यावं लागतं. चौथी भूमिका ही जरी चेतनेची उच्च अवस्था असली, आता जी चेतना आहे माझीच चेतना चालली असं मला वाटायला लागतंय. चौथ्या भूमिकेतील त्याची चेतना कशी आहे? सूक्ष्म सचेत चेतना आहे. पण ती चेतना कशी आहे? उत्क्रमित चेतना आहे. उत्क्रांत झालेली, विकसित, हळूहळू टप्प्याटप्प्याने विकसित होत असलेली अशी उत्क्रांत चेतना अशी आहे त्याची सूक्ष्म जगतातील चौथ्या भूमिकेवरची. ही कोणाची चेतना आहे? माणसाच्या अवस्थेतला, रूपातला जो ईश्वर आहे, जो चौथ्या भूमिकेवर आहे, जो मनोजगताच्या उंबरठ्यावर आहे, त्याची चेतना ही उत्क्रमित अशी सूक्ष्म चेतना आहे. ती आता थोडी सूक्ष्माची आहे आणि थोडी त्याला मनोजगताची चेतना आहे. दोन्हीची चेतना तिथे त्याला प्राप्त झालेली आहे. अशी ती चेतनेची अत्यंत उच्च अवस्था जरी असली तरी मनुष्य अवस्थेतील ईश्वर जाणीवपूर्वक अनुभवतो की तो स्वतः जणू अपरिमित प्राणशक्तीचा मूर्तिमंत पुरुष आहे. त्या मनुष्य देहातील ईश्वराला असं वाटतं की तो म्हणजे प्राणशक्तीचा मूर्तिमंत पुरुष आहे. अशी डोळ्यासमोर आकृती उभी करा की अमर्याद शक्तीचा तो पुतळा आहे, पुरुष आहे, अमर्याद शक्तीचा. तरी ती तथाकथित काळ्याकुट्ट रात्रीच्या अनुभवांची अवस्था आहे. असं का? कारण तो भांबावून गेलाय, हलकल्लोळ आहे, विचारांचा, भावनांचा उद्रेक आहे, मनाचा, इच्छांचा, वासनांचा, आणि अनंत शक्ती त्याच्याकडे आहे. एकीकडे मनाचं विक्रांत रूप त्याला दिसतं आणि एकीकडे अमर्याद शक्ती त्याच्या मर्यादित शरीरात आहे. त्यामुळे ही भयावह काळ रात्र त्याच्यासाठी आहे. जागा राहा, काय रात्र वैर्याची आहे, जागा राहा अशी ती अवस्था आहे. जागा का राहा की तिथे जर गडबडला की गेला, मिट्टी में मिल जाएगा. म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्याला तो अनुभवतो की तो प्राणशक्तीचा मूर्तिमंत पुरुष आहे आणि तिथे मात्र ती काळरात्र आहे. का? कारण मनुष्य अवस्थेतील ईश्वराच्या चेतनेला जणू इकडे आड तिकडे विहीर अशा अवस्थेत सापडण्याचा अनुभव येतो. का? कारण त्याला अजून मनावर नियंत्रण मिळालेलं नाही. मी म्हणजे मन अजून तो जाणत नाही. अर्धा मनोजगतात, अर्धा सूक्ष्म जगतात. म्हणून ही त्याची भयावह अवस्था चौथ्या भूमिकेमध्ये आहे. तीव्र इच्छा व भावनांनी सतत प्रज्वलित झाल्यानंतर जवळ असलेल्या प्राणशक्तीला हाताळण्याचे आणि वापरण्याचे प्रबळ उत्तेजन आणि प्रलोभन या पेच प्रसंगी मनुष्य अवस्थेतील सूक्ष्म सचेत ईश्वराच्या चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती अचूक आणि जलद सूक्ष्म जगताकडे प्रगत होते, जेथे ती सर्व इच्छा, भावना आणि विचारांवर प्रभुत्व मिळेल. तिथे त्याला, आता इथे हे वाक्य थोडं नंतर आलंय, ते आधी असायला पाहिजे. ही जी प्रबळ इच्छाशक्ती आहे
ती कसली इच्छा आहे? ती अमर्याद शक्ती वापरण्याचं. पण ही जी प्रबळ इच्छाशक्ती आहे ती धोकेबाज शत्रू म्हणून इथे सिद्ध होऊ शकते. कारण ही जी अमर्याद प्राणशक्ती आहे ती वापरण्याची प्रबळ इच्छा, उत्तेजना त्याच्यामध्ये निर्माण होते आणि पेचप्रसंग निर्माण होतो. अशी जी आता तो पेचप्रसंग कुणासाठी आहे? ही जी मनुष्य अवस्थेतला ईश्वर आहे त्याची जी चेतना आहे ती हळूहळू प्रगत होत आहे, वेगाने, अचूकपणे आपल्या लक्षाकडे आगेकूच करत आहे. त्याचं लक्ष कोणतं आहे? ईश्वरत्व प्राप्त करण्याचं, मी ईश्वर आहे हा अनुभव घेण्याचं, गॉड रिअलायझेशनचं त्याचं लक्ष आहे. त्या लक्षाकडे त्याची जी अंतर्वर्ती झालेली आत ओढलेली चेतना आहे ती वेगाने प्रवास करत आहे, आपल्या ध्येयाकडे अचूक चाललेली आहे. पण त्याच्यामध्ये हा खोटा आहे, मध्ये खोडा आहे, हे हर्डल आहे. ही एक त्याच्यासाठी परीक्षाची घडी आहे की अशी अचूक ती वेगाने जात असलेली, प्रगत होत असलेली चेतनेला इथे अडथळा निर्माण होतो. कारण इच्छा प्रबळ होते त्या शक्तीला वापरण्याची. मनोभूमिकेकडून विमुक्त केलेल्या अत्यंत प्रबळ इच्छा चौथ्या भूमिकेतील, आपण पान नंबर 195 वर आहोत, पहिला पॅरेग्राफ आहे. मनोभूमिकेकडून विमुक्त केलेल्या अत्यंत प्रबळ इच्छा चौथ्या भूमिकेतील मनुष्य अवस्थेतील ईश्वराच्या चेतनेच्या समक्ष आल्या तर त्या ईश्वराला, मनुष्य अवस्थेतील चौथ्या भूमिकेवरील ईश्वराला प्रभावित करतात व त्याचे जवळ असलेल्या अपरिमित प्राणशक्तीपासून निर्माण झालेल्या शक्ती त्याने जर मुक्त केल्या तर अशा प्रसंगी अपरिमित प्राणशक्तीच्या विमोचनाचा अनुभव बहुतेक वेळा विघातक सिद्ध होतो. विशेषतः ती अपरिमित प्राणशक्तीने अपरिमित प्राणशक्तीने विमुक्त केलेल्या शक्तींचा अविवेकपूर्ण स्वार्थ हेतू साध्य करण्यासाठी अगदीच गैरवापर करतो. संपूर्ण पॅरेग्राफ म्हणजे एक वाक्य आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. म्हणून इथे लिहिलेलं आहे बघा, धोका. ही चौथी भूमिका हा धोका आहे. का धोका आहे? ही उंबरठा आहे, ह्या मनोजगत जे आहे वरचं, तिकडनं त्याला अत्यंत प्रबळ इच्छा, हे जो मनाचा भाग आहे त्या मोकळ्या उधळल्या जातात, त्या मिळतात. आणि चौथ्या, कोणाचा माईक ओपन आहे का? ऑडिओ मध्ये डिस्टर्बन्सेस आहे का? ऑडिओ मध्ये डिस्टर्बन्सेस आहेत का? अच्छा. देशपांडे भाऊ विचारतायत की आवाज त्यांना बरोबर येत नाही, बाकीच्यांना आवाज बरोबर येतोय का? जय बाबा, कुणीतरी माईक ओपन करून सांगू शकाल किंवा अंगठाच दाखवा म्हणजे असा खरखर 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 आवाज येतोय खरा. हो का? माझा पण तुम्हाला तसाच येतोय का? नाही, तुझा आम्हाला नाही येत, आम्हाला नाही येत. आवाज येतोय व्यवस्थित ताई, विभाताई? हो हो हो. बर बर. तर तुम्ही आता देशपांडे भाऊ एकदा नाहीतर मग हे करून बघाल. आता येतोय का देशपांडे भाऊ तुम्हाला आवाज व्यवस्थित माझा? आता येतोय. कारण हा महत्व. बर ठीक आहे, मी थोडं पुढे होऊन बोलते. हॅलो ताई, तुम्ही बोलताना खरखर आवाज येतोय. बर, बोलताना खरखर आवाज येतोय. आता पण येतोय का शिवराम भाऊ? मागे काय तरी गिटार बंदाचा आवाज येतोय. आता नाही येत. नाही, आता नाही येत. ओके ठीक आहे, थँक्यू. कारण मी प्रेझेंटेशनचाही माईक बंदच ठेवलेला आहे आणि होऊ शकतं असं कधीतरी, कुणीतरी येतात जातात त्यामुळे पण होऊन जातं. निशिकांत नाईन्सचा पण हँड रेज आहे, कोणाच तरी हँड रेज होता. 1-2 मिनिटं हा पॅरेग्राफ फार महत्वाचा आहे, तेवढा आपण घेऊया आणि मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. तर तुम्ही तयार राहा, काही प्रश्न असतील तर. फार महत्वाचं चालू आहे हे आजचं लेक्चर. आता काय होतं
की 5व्या भूमिकेमध्ये मनोजगताकडून त्या इच्छा मोकळ्या सुटतात आणि त्याला 4थ्या भूमिकेच्या उंबरठ्यावर असलेल्या साधकाला मिळतात. आता तिथे मनुष्यावस्थेतला जो ईश्वर आहे, त्या ईश्वराच्या चेतनेच्या समक्ष त्या जर इच्छा आल्या तर त्या ईश्वराला त्या प्रभावित करतात. कारण तो ईश्वर कुठे आहे? मनुष्य अवस्थेतल्या 4थ्या भूमिकेवरच्या ईश्वराला ह्या मनोजगतातून आलेल्या मोकळ्या उधळलेल्या इच्छा प्रभावित करतात. आणि त्या जर त्याच्याकडच्या अमर्याद शक्तीला त्यांनी त्या इच्छांना बळी पडून जर वापरलं, म्हणजेच त्या इच्छांना जर त्यांनी मोकळं सोडलं आणि त्या इच्छांच्या आहारी तो गेला आणि त्याच्या जवळच्या अमर्याद जय बाबा. आता आवाज व्यवस्थित आहे का? अजून खरखर आहे गांबे सर? आहे ताई, बोलताना परत खरखर येत आहे. मी बोलताना परत हा 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 खरखर येत आहे बॅकग्राऊंडला काहीतरी. जय बाबा. खरखर जय येत बाबा. असलं तरी पण समजतंय तुम्ही काय सांगताय ते. खरखर जरी येत असलं तरी पूर्णपणे समजतंय. एक मिनिट, मोबाईल मध्ये काय वाचतंय का बघूया. आता येतोय का आवाज? खरखर. जय बाबा. आता खरखर आवाज येतोय का? हॅलो ताई, आवाज येतोय पण स्पष्ट ऐकायला येते ना, असू द्या ना. बरं, आपण पुढे जाऊया. थँक्यू. माहित नाही तर मग मी मीटिंग सोडून परत जॉईन करते, अजूनही आवाज येत असेल तर. आवाज खरखर येतोय. नाही ठीक आहे, क्लिअर आहे मॅडम. आता क्लिअर आहे. ठीक आहे. थँक्यू. ओके, थँक्यू निशिकांत भाऊ. जय बाबा. मी हे 4 ओळी संपवते. असंही आपण एंड आहोत. आणि एक काम करा ना, हे दारे लावून घ्या. हे दार लावून घ्या. आणि असं तर माझ्या घशातच खरखर आहे खरं सांगायचं तर. एनिवे, जय बाबा. सॉरी. हा ज्या सगळ्या इच्छाचा वारू उधळला जातो मनोजगताकडून, त्याला बळी पडून मनुष्य अवस्थेतल्या ईश्वराने जर त्याच्या जवळच्या 4थ्या भूमिकेतल्या अमर्याद शक्ती वापरल्या, त्या जर त्याने मुक्त केल्या, तर हा प्राणशक्तींना मुक्त करणं, विमोचन करणं, रिलीज करणं, त्यांचा वापर करणं अत्यंत घातक सिद्ध होतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यातही त्या शक्तींचा जर त्यांनी अविवेकी वापर केला, विचारपूर्वक वापर केला नाही, स्वार्थासाठी केला, स्वतःच्या इच्छा वासनांच्या मोहाला तो बळी पडून त्यांच्या पूर्तीसाठी जर त्याने त्यांचा वापर केला, त्याचा गैरवापर केला इतरांवर सूड उगवण्यासाठी वगैरे, तर तो अगदी घातक सिद्ध होतो. आणि आपल्याला माहिती आहे की मग तो अणुस्फोटाप्रमाणे सगळं विखरलं जातं आणि तो पुन्हा पाषाण योनीला जातो. पण इथे मी थोडं थांबते. अजून पुढे आहे, हाच विषय पुढे घेतलेला आहे. पण आत्ता जर मी कबूल केल्याप्रमाणे 15 मिनिट आधी मी थांबती आहे. कशासाठी? की काही प्रश्न कोणाचे असतील तर ते आपण सध्या घेऊया, आणि जर नसतील तर लगेच पुढचे दोन्ही पॅरेग्राफ घेऊ, जे सुंदर आणि महत्वाचे आहेत. तर मला कळू द्या की तुम्हाला कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही डाऊट्स आहे का? कारण हा महत्वाचा भाग आहे. आता मागच्या वेळी आपण पहिली भूमिका बघितली. आज अत्यंत महत्वाच्या 2री, 3री आणि 4थी या 3 भूमिका आपण समजून घेतोय की तिथे त्याचं काय प्राप्त होतं, त्याची अवस्था कशी असते, त्याला कशा शक्ती मिळतात, त्याच्याबद्दल त्याची चेतना कशी असते, कॉन्शियसनेस कसा असतो, तो बाहेरून दिसतो कसा, हे आपण बघत आहोत. याच्याबद्दल काही प्रश्न मनात असतील तर प्लीज कुठलाही संकोच करू नका. जय बाबा. ऐकातही बोला. मी असं ऐकलं आहे की 4थ्या भूमिकेचा साधक
अवताराला किंवा सद्गुरूला अवॉइड करतो. जर तो त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याच्या शक्ती नष्ट होतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही काय म्हणाल याच्यावर? जय बाबा, तुम्ही हे कुठे वाचलं असं? म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये असं चर्चेमध्ये नाही ग्रुपमध्ये असं, हा, असं बाबांनी इथे काही म्हटलेलं नाही आहे. आणि असं म्हटलेलं आहे. बाबांच्या तुमचा माईक ऑफ आहे. जय बाबा, थँक्यू. अलकाताई, तुमचा माईक बंद करता का प्लीज? तुमचं विचारून झालं की माईक, जे कोणी विचाराल ना, विचारून झालं की माईक बंद करा. असं बाबांनी कुठे म्हटल्याचं माझ्या वाचनात नाही. आता हे जी काही चर्चा आहे त्याचा काय बेस आहे मला नाही. आणि चौथ्या भूमिकेवरचा तो साधक, तिथे जर त्याला अवतार सद्गुरूची मदत मिळाली नाही तर तो 5व्या भूमिकेत 6व्या भूमिकेत जाणार कसं? बरोबर की नाही? आणि तिथे त्याला सद्गुरूकडे काही अमर्याद शक्ती नाही आहेत का की तो ह्याच्याकडनं उचलावी, किंवा अवताराकडे काही स्वतःच्या शक्ती नाही आहेत का? असं नाही. आता एखादा मस्त त्या अवस्थेत जर अवॉइड करत असेल तर ते त्याचे संस्कार, त्याची कारणं असतील. आपल्याला ती स्पेसिफिक केस कळल्याशिवाय आपण जेव्हा पथिक वाचू एखाद्या दिवशी, मंगळवारच्या याच्यात आपण आता ते पण घेऊ वाचायला, तेव्हा आपण त्याची चर्चा करूया. पण सध्या आपण, मी तरी तुमच्या हे स्टेटमेंट नाही म्हणून माझं एका शब्दात उत्तर असेल. काहीच कारण नाही सद्गुरू किंवा अवताराला त्याने अवॉइड करण्याचं. उलट पक्षी तिथे जर त्याने अवताराची सद्गुरूची मदत घेतली तर चांगलंच आहे. कारण तिथे जर त्याने त्या इच्छांवर प्रभुत्व मिळवलं, त्या आपल्या इच्छांना नियंत्रणात ठेवलं, आपल्या विचारांना त्यांनी योग्य पद्धतीने वापरलं आणि त्या विचारांचा योग्य उपयोग करून त्यांनी जर आध्यात्मिक हेतूसाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांचा सदुपयोग केला, अत्यंत महत्वाचं इंटू इन्व्हर्टेड कॉमर्स बोल्डमध्ये, त्याच्या शक्तींचा जर त्यांनी सदुपयोग केला तर सद्गुरू त्याला हातात धरून 6व्या भूमिकेवर डायरेक्ट नेतो. त्याची 5वी भूमिका पण टळली जाते. एक्झम्पशन म्हणून मी शब्द वापरत असते. सूट मिळते त्याला, 5व्या भूमिकेत पण तो जात नाही, डायरेक्ट 6व्यात जातो. असं का? कारण 5वी भूमिका ही मनाचं क्षेत्र आहे. तिथे उधळलेला त्याचा इच्छांचा, वासनांचा जो अगदी पूर आलेला आहे, त्यांना तो आवाक्यात ठेवतो, म्हणजे त्याच्यावर प्रभुत्व गाजवतो. सदुपयोग करतो म्हणजे विचार, भावना आणि इच्छा यांच्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं, जे 5व्या भूमिकेत होतं. सदुपयोग केला म्हणजे विवेकाचा वापर केला, विचारांचा वापर केला म्हणजे मनाचा जो दुसरा भाग, बुद्धी 6व्या भूमिकेमध्ये येतो पिक्चरमध्ये आणि 5व्या भूमिकेत, त्याचाही त्याने उपयोग केला. म्हणजे मनाचा जो भाग आहे त्याच्यावर त्यांनी ऑलरेडी नियंत्रण. 5वी भूमिका म्हणजे मनाचा स्वामी. तर 4थ्या भूमिकेत जर त्याने ते स्वामित्व एस्टॅब्लिश केलं तर तो 6व्या भूमिकेचा डायरेक्ट मतदार, आणि ते त्याला फक्त सद्गुरूच मिळू शकतो 6व्या भूमिकेमध्ये, किंवा अवतार मिळू शकतो. तो स्वतः सदुपयोग केला म्हणून कुंडळी माणूस 6व्या भूमिकेत जाऊ नाही शकतो. त्यामुळे हे माहीत नाही हे कोणी बोललंय, का बोललंय, त्यामुळे ते नाही. पुढे आणि कोणाचा काही प्रश्न आहे का? तुम्हाला ह्या 2री, 3री, 4थी भूमिका छान कळल्या का आज? थोडं मात्र मला कळू द्या, कारण मागे वेगवेगळे प्रश्न होते. मग कधीतरी कुठलं तरी लेक्चर अटेंड करणाऱ्यांनी उठून एकदम सांगितलं की तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही पुस्तक घेऊन बसा, नीट सगळं समजावून सांगा, असं बरंच मोठं लेक्चर मला दिलं गेलं मागच्या वेळी. इट इज मोस्ट वेलकम. पण मला कळू देत की प्रत्येकाला मीटिंगमधल्या तरी ज्यांनी पहिल्या सगळ्या मीटिंग अटेंड केल्या, जे पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत उपस्थित असतात, त्यांना सगळ्यांना ह्या भूमिका नीट कळल्या, किंवा इतर आता जेवढे जॉईन आहेत त्यांनी सांगा की ह्या भूमिका नीट कळल्या का? थँक्यू विकास गमाने, अलकाताई थँक्यू.
थँक्यू. आउट ऑफ 27 3 जणांना कळल्या. थँक्यू. गांगडे सरांचा तर काही प्रश्नच नाही. थँक्यू गांगडे सर. विभाता येंडे 5. थँक्यू. माधुरी पुरी 6. मी मोजते बरं का. आम्हाला सुद्धा कळलं. थँक्यू. गुलाने ताई थँक्यू. 8 9 10 27 पैकी 10 जणांना कळल्यात. इतरांनाही कळल्या नसेल तर तुम्ही मोकळेपणाने मीटिंग सोडायची गरज नाही. तृप्ती मीटिंग सोडली असं करू नका, कारण तुम्ही एवढा वेळ देताय. आपण आपल्याला हे बाबांनी सांगितलं एवढं आपल्यासाठी मौन असताना, तर आपल्याला कळायला पाहिजे. समजा कळलं नसेल तर मोकळे मनाने कळले. थँक्यू. थँक्यू. जे जे सांगतायत कळले त्यांचेही आभार, आणि ज्यांना नाही कळलं त्यांना बिलकुल संकोच करण्याचं कारण नाही. कळलं नसेल तर काय कळलं नाही त्याची आपण चर्चा करू, आणि ज्यांना कळलं आहे त्यांनी पुढे येऊन सांगावं की हे खूप सोपं आहे, खूप सुंदर आहे, खूप छान सोप्या भाषेत बाबांनी अगदी सांगितलं. अजिबात किचकट नाहीये, न कळण्यासारखंही त्यात काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळलं ह्याचा मला आनंद आहे. आपल्याकडे अजून 7 मिनिटं आहे. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नसतील तर आपण पुढे जाऊ आणि पुढचा पॅरेग्राफ घेऊया, जो आणि महत्वाचा आहे. आणि तोपर्यंत कुणीतरी ठरवा आपसामध्ये तुम्ही प्रार्थना आणि आरतीची. माधुरीने मीटिंग का सोडली? अजून चालू आहे, आपण वाचतोय पुढचा पॅरेग्राफ. एनिवे पुढचा पॅरेग्राफ घेऊया. चौथ्या भूमिकेवर अशा पेच प्रसंगी, कोणता पेच प्रसंग की अनिवार्य इच्छा आहे शक्तींना वापरण्याची, आणि शक्ती प्रचंड आहे, हा पेच प्रसंग झाला. अशा पेच प्रसंगी सूक्ष्म जगताच्या अपरिमित प्राणशक्तीच्या शक्तीचे अविवेकपूर्ण विमोचन झाले तर त्या प्राणशक्तीच्या संपूर्ण विमोचनाचा परिणाम स्थूल चेतनेला अगदीच कल्पनातीत आहे. बाबा म्हणतात इथे जर त्याचा गैरउपयोग झाला तर तो जो परिणाम होईल त्याचे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आम्ही स्थूल भूमिकेतील, स्थूल जगतातील माणसं या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही की त्याचा काय भयंकर परिणाम होईल. तथापि त्या परिणामाची कल्पना की कसे परिणाम होतील, अविवेकपूर्ण वापर स्थूल चौथ्या भूमिकेत जर शक्तींचा झाला तर त्याचे परिणाम कसे होतील त्याची कल्पना येण्यासाठी तर पूर्ण कल्पना तुम्हाला येणारच नाही असं बाबा सांगतात. पण जर त्या शक्तींचा अविवेकपूर्ण वापर झाला तर बाबा सांगतात कल्पना करा आण्विक शक्तीच्या, जी सूक्ष्म जगताच्या अपरिमित प्राणशक्तीच्या स्थूल पैलूंपैकी केवळ एक पैलू आहे. विमोचनाच्या विलक्षणाच्या अनुभवांपासून अणुशक्ती जी आहे ती अणुशक्ती ही सूक्ष्म जगताच्या अमर्याद शक्ती आहेत. त्या अमर्याद शक्तीचा केवळ एक पैलू आहे. अणुशक्ती किती प्रचंड आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तिचे विधायक आणि विघातक म्हणजे नाश करणारे आणि जीवन फुलवणारे तुम्ही आपल्याला माहिती आहे. तुम्हाला माहिती असेल की एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये ती ॲटॉमिक एनर्जी इंजेक्शन म्हणून शरीरात सोडली जाते आणि ती पूर्ण रक्तवाहिनीमधून पसरते आणि मग कुठे ब्लॉकेज आहे का वगैरे ते स्क्रीनवर दिसते. त्याचा परिणाम ते थोडा वेळ त्या माणसाजवळ दुसऱ्याला जायलाही देत नाही, आणि तो जो परिणाम आहे तो जावा म्हणून मग त्याला ब्रेड वगैरे खायला देतात. ही अशी एक टेस्ट असते. तर तसा त्याचा विधायक उपयोग झाला आणि विध्वंसक उपयोग आपल्याला सगळ्यांना माहित आहे अणुशक्तीचा. तर बाबा सांगतात ही जी चौथ्या भूमिकेवरची प्रचंड शक्ती आहे, त्या प्रचंड शक्तीचा ही अणुशक्ती म्हणजे केवळ एक पैलू आहे. म्हणजे चौथ्या भूमिकेवर त्या प्राणशक्तीचा दुरुपयोग केला तर जो काही परिणाम होईल बाबा सांगतात तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. पण पुसटशी कल्पना येण्यासाठी हा अणुस्फोटचा जो आहे ते उदाहरण बाबांनी दिलं. अणुस्फोट झाल्यावर कसं होईल, तर तो जो विलक्षण अनुभव आहे, त्या अणुशक्ती जी आहे प्रचंड अणुशक्ती ती जर रिलीज झाली
तर काय भयंकर परिणाम होतील त्या परिणामाची तुम्ही कल्पना करा. मग त्या चौथ्या भूमिकेवरच्या शक्तींचा गैरउपयोग केल्याने जे काही परिणाम दुष्परिणाम होतील त्याचं तुम्हाला पुसटशी कल्पना येईल, पूर्ण कल्पना करू शकत नाही, असं बाबांनी सांगितलेलं आहे. आता आपण इथे थांबूया. आपण पेज नंबर 195 वर आहे, शेवटून दुसरा पॅरेग्राफवर थांबलेलो आहे. आणि आज 30 तारीख आहे. आता आवाजाची खरखर गेली का मला माहित नाही, पण आज प्रार्थना आणि आरतीमध्ये बऱ्याच दिवसात कुणाला नाही मिळालेला. गुल्हाणे ताई तुम्ही आज आरती म्हणणार का? ओके ओके प्लीज स्वीटली बोला. जय मी आरती म्हणते. ओके ओके मग गुल्हाणे ताईंना आपण प्रार्थना घेऊया. आहेत का गुल्हाणे ताई? म्हणून म्हणेन. ओके तर तुम्ही बरोबर 7 वाजता मी जरी बोलत असले तरी माईक ओपन करून प्रार्थनेला सुरुवात करा. आणि तुला बाबांचा फोटो दाखवता येत असेल तर तू बाबांचा फोटो दाखव. मी हे स्टॉप शेअरिंग करते. आणि आता प्रार्थना म्हणताना गुल्हाणे ताई माईक आणि व्हिडिओ दोन्ही चालू ठेवा. आणि केतकीला सुद्धा आरतीच्या वेळेला दोन्ही चालू ठेवायचंय. गांगणे सर काही बोलत असतील तर बरं होईल. 2 मिनिटं. जय बाबा सर. जय बाबा. अगदी तुम्ही खूप छान आणि खूप क्लिअर केलं. इतकं सिम्प्लिफाईड सांगितलं सगळ्या प्लेन्सच्या बाबतीत, पर्टिक्युलरली 3rd 4th म्हणजे 2nd 3rd 4th यावेळेस आपण डिस्कस केलं. 4 प्लेन पर्यंत आपण आलेलो आहोत आणि अत्यंत क्लॅरिटीने प्रत्येक प्लेन्सवर काय आणि कसं घडतं अगदी सिम्प्लिफाईड सांगितलं गेलेलं आहे. त्याला कुठल्या पॉवर्स तो यूज करतो, त्याला कुठल्या शक्ती त्याला मिळतात. खूप सुंदर आणि छान एक्सप्लेन केलाय. त्यामुळे तुमच्या शब्द तुम्ही खूप छान सांगितलं. पण परत सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. जय मेहर बाबा. जय मेहर. थँक्यू सर. ते बाबा चार्ज घेतात आणि बाबांनीच ते सिम्प्लिफाईड केलंय. खरं खूप सोपं, फार काही त्यात किचकट ठेवलं नाही आणि छान छान सरळ साधे शब्दच सांगितले. काय एक माझी विनंती आहे सगळ्यांना, प्लीज पूर्ण वेळ लेक्चर अटेंड करा, कुठलं मिस करू नका. आणि दुसरं म्हणजे एकदा परत वाचा. आहे काय 2 पानं असतील, 3 पानं असतील, जी काही पानं असतील, मी तुम्हाला पानं सांगू का थोडक्यात हे करण्यासाठी. जर तुम्हाला पहिली भूमिका नसेल वाचायची, फक्त आजचं वाचायचं असेल ना, तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. पान नंबर 191 पासून 195 पर्यंत तुम्ही वाचाच वाचा आज. आणि ते पण आता किती 7 वाजता तर 24 तासाच्या आत ह्याला एक रिव्हिजन द्या. तुम्हाला कोणी भूमिकांवर काही विचारलं तर तुम्हाला नक्की सांगता येईल हे माझी गॅरंटी आहे. आणि त्याच्यातून थँक्यू बेटा तृप्ती. आणि त्याच्यातून जर तुम्हाला वाटलं तर वाचायचं नसेल तर तुम्ही हे ऐकलं तरी चालेल, पण ऐकताना वाचनासाठी पुढे पेज नक्की ठेवा. मग ते ग्रुपवरचं पेज असो, ग्रुपवरती वाचा. ग्रुपवर नुसतं वाचून कळत नसेल तर एकीकडे हे ऐका. जेव्हा आता यूट्यूबवर चढेल ते रेकॉर्डिंग, कसं झालंय मला माहित नाही, आज झालंच नाही रेकॉर्डिंग. ताई तुम्ही प्रार्थना सुरू करा. 7 वाजलेले आहेत. थँक्यू बाबा. तुमचे सगळ्यांचे खूप आभार. अवतार मेहेर बाबा. जय बाबा. गुल्हाणे ताई प्रार्थना सुरू करा. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. हे देवानी देव, तू सर्वांचा पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश